Bale, are you there? Wait, he might be joining. Wait. Okay. Hello. Sandeep, go ahead. Am I audible? Ranga, yeah, audible आहे तू? Ranga, are you Yes. there? Ranga. Ranga, are you able to hear? Yeah, yes. रंगानेच विचारला होता ना प्रश्न शेवटचा. हो आहे का? आलो परत आलो. सॉरी कंटिन्यू. फाईन. तर बेसिकली काय, जर वीकली ट्वाइस सिम्पटम्स फॉर लास्टिंग फॉर मोर दॅन 6 months हा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायला लागतं. परंतु यंग किड्स मध्ये लेस दॅन 5 to 6 years नॉट मच टू वरी. फक्त जसं आपण त्यांचं बाकीचे प्रोफाईल्स बघितले की ही शुड नॉट ईट फुल मील ऍट अ टाइम. जर आपल्याला तशी सवय असेल की मॉर्निंग एकदा हेवी ब्रेकफास्ट, मग लंच आणि मग डिनर, तर प्रोबॅबली स्प्लिटिंग द मील्स विल हेल्प. तू त्याला सकाळी 8ला काही दे, थोडस 12ला दे, 4ला दे, 6ला, 8ला दे. सो जर त्या मील स्प्लिट केल्या तर प्रोबॅबली तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊ शकतो. चालेल, I'll act on your advice. Thank you. आणि Thank you so much. जेवताना त्याला पाणी नकोय, म्हणजे 1 hour बिफोर मील्स अँड 1 hour आफ्टर द मील्स नो लिक्विड्स. ओके. कारण बरेच जनरली हे इव्हनिंग मध्येच होतं रे. जनरली इव्हनिंग जरी असेल ना तर मेजॉरिटी टाइम्स काय होतं, ते खेळून आलेले असतात, मग खूप पाणी पितात. खूप पाणी पिल्यानंतर तसं खूप खातातही आणि नंतर मग परत पाणी पिलं जातं. त्याच्यामुळे ऍट अ टाइम जेवढं गॅस्ट्रिक डायलेटेशन होईल, स्टमक जेवढं फुल होईल तेवढे चान्सेस खूप जास्त आहेत की त्यांना व्हॉमिटिंग होईल. त्याच्यामुळे ऑलवेज बेटर की थोडंसं पाणी दे, अर्धा तास बसू दे, 15 मिनिट बसू दे, मग थोडंसं जेवण दे आणि नंतर अर्ध्या पाऊण तासानंतर परत पाणी दे. सो प्रोबॅबली दॅट विल हेल्प हिम. थँक्यू सो मच. हाय भाल्या. खंडे बोल. भाल्या, माझ्या भावाची मुलगी आहे, ती प्रीमॅच्युअर आहे. ओके. 10 yearsची आहे जवळपास. ओके. पण तिला बाय बर्थ आहे ना मोशन्स एक 2-3 दिवसांनी होतात. ओके. 2-3 दिवसांनीच तिला मोशन्स होतात, लगेच होत नाहीत, डेली होत नाही. ओके. पण बाकी त्रास नाहीये तिला काही. हे बघ, ज्याला आपण अलार्म सिम्पटम्स म्हणतो किंवा ज्या गोष्टींना आपण त्रास म्हणतो, वेन वी कॉल इट एज कॉन्स्टिपेशन, की जर फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन 3 per week, ठीक आहे, जर आठवड्यातून 3 पेक्षा कमी जर तिला मोशन्स होत असतील तर दॅट इज अ कॉन्स्टिपेशन. दॅट इज ओनली डायग्नोसिस ऑफ कॉन्स्टिपेशन, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर तिला बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्याशी रिलेटेड, जसं डिस्टेन्शन आहे, उलट्या होत आहेत किंवा पोट दुखतंय, तर आपण त्याची काळजी करायला पाहिजे. फक्त 1 दिवसाआड मोशन होतंय म्हणून काळजी करू नये. मला हे सांग, तिच्या डाएट मध्ये फायबर्स किती असतात? फायबर्स तसे कमीच आहेत, फायबर्स फार कमी आहेत. म्हणजे भाजी कमी खाते तशी, चपाती आणि बाकी स्नॅक्स वरच जास्त. स्नॅक्स मध्ये म्हणजे हे किती असतं? चिप्स वगैरे? नाही, चिप्स वगैरे नाही जास्त. नाही. आणि पालेभाजी जास्त खात नाही, हा प्रॉब्लेम आहे. ओके. पालेभाजी नसेल खात तर काकडी वगैरे खाते? हो, काकडी वगैरे खाते व्यवस्थित, म्हणजे सॅलड वगैरे खाते. मग जर भाजी नसेल खात तर सलाड तिला सकाळ संध्याकाळ देत जा ना, 2 वेळा.
प्रोबॅबली असं आहे की फायबर इंटेक कमी असल्यामुळे, आणि बहुतेक वेळा जर भाजी नसेल खात तर काकडी वगैरे सुद्धा कधीतरी एखाद्या वेळेस घेतात, म्हणजे ऍज अ रेग्युलर नाही होत. तर तसं एक पॅटर्न फॉर्म करून दे तिला की दुपारी आणि संध्याकाळी कंपल्सरी एखादी काकडी, थोडा टोमॅटो, गाजर वगैरे थोडं खायचं. ओके ओके fine. हा हा म्हणजे ते पर्सन टू पर्सन बदलत राहतं म्हणजे थोडक्यात. येस येस येस. मी तेच म्हटलं ना की आपल्याला छोटीशी गोष्ट वाटते, परंतु फायबर ऍड जर केले, पाणी थोडंसं घेतलं आणि फ्रुट्स मध्ये कुठलंही फ्रुट्स दे एक्सेप्ट केळी आणि डाळिंब. म्हणजे तिला या कसं आहे, दोन तिला समजा मी आदल्या दिवशी रात्री किंवा दुपारी जर का मेथीची भाजी दिली ना व्यवस्थित, तर नेक्स्ट डे फाईन, म्हणजे प्रॉपर पास होतात मोशन. मी तेच म्हणतो की इट इज ऑल अबाउट फॉर्मिंग बल्क. तर जर बल्क जर असेल तर युजली प्रॉब्लेम येत नाही, जर बल्क नसेल तर प्रॉब्लेम येतो, कारण स्मॉल क्वांटिटी पुश करण्यासाठी खूप स्ट्रेन करावं लागतं. राईट राईट. त्याच्यामुळे बल्क फॉर्म होण्यासाठी फायबर मॅन्डेटरी आहे, इन द फॉर्म ऑफ फ्रुट्स, इन द फॉर्म ऑफ सलाद आणि इन द फॉर्म ऑफ ग्रीन लिफ व्हेजिटेबल्स. तिन्हीपैकी जे ऍड करता येईल ते करणं, मैद्याचे पदार्थ अवॉइड करणं. ओके कुठलेही बिस्किट्स आहेत, खारी आहे, टोस्ट आहे, ओके ब्रेड आहे, जेवढं अवॉइड कराल तेवढं बेटर. ग्रेट. डाळिंबाचा प्रॉब्लेम काय आहे? डाळिंबाचा ज्यूस जो आहे ना कॉन्स्टिपेटिंग आहे, त्याच्यामुळे आम्ही रिकमेंड करतो की घेऊ नये. ज्यांना ओके. आणि जर का मुलं किंवा एल्डरली साठी पण जर का ते ग्रीन व्हेजिटेबल कमी खात असतील, बट दे आर व्हेरी गुड ऑन, इज इट ओके? हा परफेक्टली. त्यांना सिम्पटम्स नसतील तर दे कॅन हॅव एव्हरीथिंग. इट इज ओनली फॉर दोज हु हॅव सिम्पटम्स. ज्यांना त्रास आहे, त्यांना मोशन होत नाही, स्ट्रेन करावं लागतं, फॉर दोज पेशंट्स ओनली दिस इज ऍप्लिकेबल. आणि ऍज अ पार्ट ऑफ हेल्दी लाईफस्टाईल जितके लोक करतील तेवढं बेटर. And is there any correlation in your studies between diabetes and constipation? डायबेटीस मध्ये देर इज समथिंग कॉल्ड एज डायबेटिक ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी. आणि ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी मध्ये काय होतं की जे काही स्मॉल, जे काही बॉवलचे मसल्स आहेत, त्याला सप्लाय करणाऱ्या ज्या नर्व्स आहेत, तर त्या नर्व्स इज वीकन. डायबिटीस मध्ये जेवढी हाय शुगर लेवल तेवढ्या नर्व्सची वीकनेस जास्त, आणि त्याच्यामुळे खूप जणांना, म्हणजे आपण ऐकलं असेल की आता हातापायाला मुंग्या येतात डायबिटीसच्या पेशंट्स मध्ये, किंवा पायाला काय झालंय ते कळत नाही. सिमिलर प्रॉब्लेम्स हा आतडीमध्येही होतो, आणि आतडीची जी नस आहे ती कमजोर झाल्यामुळे मुवमेंट कमी होते, इंटेस्टायनल मुवमेंट कमी होते, आणि मग कॉन्स्टिपेशन ऍग्रेवेट होऊ शकतो. इट इज डॉक्युमेंटेड, डेफिनेटली डॉक्युमेंटेड. Continuously sitting also causes constipation. एक्सरसाइज हवी आहे. म्हणजे तुमचं जर सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तुम्ही सारखे बसून काम करायची सवय आहे, जसं बँकर्स आहेत, तुम्ही कंटिन्युअसली बसून काम करणार, आणि बाकीचा जो वेळ आहे, म्हणजे सकाळी अर्धा एक तास किंवा संध्याकाळी अर्धा एक तास, तेवढा तुम्हाला वेळ काढा. दॅट कॅन ऍग्रेवेट कॉन्स्टिपेशन डेफिनेटली. ओके. मला आणखीन एक क्वेश्चन होता Yes. की आपल्याला आता असे काही रुटीन टेस्ट करणं गरजेचं आहे का रिगार्डिंग अवर गट? इवन इफ यू आर फिलिंग ओके, अशा कुठल्या टेस्ट करणं गरजेचं आहे का? नाही, आय वुड रिकमेंड एकदा ऍट द एज ऑफ 40 इयर्स आपण से ज्या बेसिक टेस्ट आहेत, जसं सोनोग्राफी आहे पोटाची, ओके, सोनोग्राफी, आणि जे रुटीन ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्या ऍटलिस्ट 5 वर्षातनं 10 वर्षातनं एकदा करून घेणं आवश्यक आहे. कारण देर आर सर्टन इलनेसेस विच आर नॉट पिक्ड अप. म्हणजे आता रिसेंटच जर विचार केला, आता इरफान खानचं, सो ही वॉज डिटेक्टेड कॅन्सर स्टेज 4 ऍट डायग्नोसिस. Absolutely. Without any symptoms in the last. विदाउट एनी सिम्पटम्स. डायरेक्टली ज्यावेळी तो प्रेझेंट झाला, ही वॉज ऑलरेडी इन ऍडव्हान्स स्टेज. तर असे रुटीनली खूप सारे पेशंट्स आमच्या ओपीडीला येतात, आणि त्याच्यामुळे तसं काही होऊ नये याच्यासाठी बेटर आहे की आपण इन्व्हेस्टिगेट एकदा तरी ऍट द एज ऑफ 40 ऍटलीस्ट आपण अल्ट्रासाऊंड, बाकीच्या गोष्टी सगळ्या करून घेणं गरजेचं आहे. मी काय म्हणतो, मला आपल्या सगळ्या डॉक्टर्स कडनं एक अशी लिस्ट असावी, व्हॉट आर द रिक्वायर्ड टेस्ट ऍट द एज ऑफ 40, की ह्या करून घ्याव्यात सगळ्यांनी. इवन इफ यू आर नॉट हॅव्हिंग एनी सिम्पटम्स, वी आर फिलिंग हेल्दी, नो मॅटर व्हॉट. बिकॉज व्हॉट ना, आता आम्ही पण मॅरेथॉन्स मध्ये वगैरे बघतो ना की दे आर रनिंग 42 किलोमीटर्स इन अ गुड स्टेज, आणि अचानक ही कोलॅप्सेस. दॅट इज जस्ट द केस ना, बिकॉज दे डोंट डायग्नोज, की म्हणजे बघतच नाहीत की आपल्याला बाकीचे काय आजार आहेत का नाही. बरोबर. नाही, याच्यात प्रॉब्लेम काय आहे, हे जे सडन कोलॅप्स आहे ना,
या मला वाटतं मॅरेथॉन आणि याच्याशी रिलेटेड तर इट इज ऑल डिहायड्रेशन द प्रॉब्लेम मेजॉरिटी ऑफ द टाइम्स. ॲब्सोल्युटली. परंतु जे अग्रेसिव्ह स्पोर्ट्स आहेत जसं से फुटबॉल आहे किंवा ज्याच्यात स्प्रिंट्स खूप जास्ती आहेत, हा सर्टन एज ग्रुप मध्ये एक CHOM नावाचा प्रकार असतो, म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी त्याला म्हणतो आम्ही. ओके. त्यामध्ये मसल्स इतके स्टीफ असतात की ज्या पद्धतीने हार्ट रेट वाढायला पाहिजे, तू बघत असेल आता रनिंग करताना हार्ट रेट वाढत जातो, बरोबर. तसं मध्ये त्यापेक्षा जास्त स्पीडनं वाढतो तो. आणि मग जर हार्ट मसल स्टीफ असतील तर ते तेवढं ब्लड बाहेर पुश नाही करू शकत आणि Absolutely. त्या मध्ये हार्ट अटॅक येऊ शकतो. ओके. यंग एज मध्ये नाही आलं, त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं तरी चालेल, परंतु ऍट द एज ऑफ 40 सोनोग्राफी मॅन्डेटरी, रुटीन ब्लड इन्व्हेस्टिगेशन मॅन्डेटरी, ECG मॅन्डेटरी, एवढ्या जरी गोष्टी करून घेतल्या तरी मेजॉरिटी प्रॉब्लेम्स आपले कंट्रोल मध्ये राहू शकतील. ऍब्सोल्युटली. सोनोग्राफी मुळे काय काय कळू असतील तर शकतं सगळंच बरं? करायला पाहिजे. सिम्पटम्स नसतील तर प्रश्न आहे, सिम्पटम्स असतील तर सगळंच करायला पाहिजे. राईट. मला सोनोग्राफी मुळे काय काय कळू शकतं पण? सोनोग्राफी मध्ये आपल्याला से राईट फ्रॉम आपल्याला कळू शकतं की फॅटी लिव्हर आहे किंवा नाही, पित्ताशयात खडे आहेत की नाही, पॅनक्रियाज मध्ये काही खडे वगैरे आहेत का, याच्या व्यतिरिक्त अपेंडिक्स किंवा त्याच्यात तशी काही सूज आहे का, दुसऱ्या काही गाठी आहेत का, एक स्प्लीन नावाचा असतो त्यात काही प्रॉब्लेम आहे का. बरेच पेशंट असेही असतात ज्यांना पोर्टल हायपरटेन्शन नावाचा प्रकार असतो, जे डायरेक्टली व्हॉमिटिंग म्हणून प्रेझेंट होतात, ब्लड रक्त पडतं उलटीमध्ये. तर ह्या गोष्टी थोड्याशा अर्लियर डिटेक्ट जर झाल्या तर आपल्याला ते गोष्ट बेटर राहील, म्हणजे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करता येऊ शकेल. बरं, सोनोग्राफी करताना सांगावं लागतं का या टेस्ट म्हणजे याच्या अंडर हे चेक करा म्हणून का नाही? इतकं नाही सांगतो नाही म्हणजे- नाही नाही, तू पोटाची सोनोग्राफी म्हटली तर सगळ्याच गोष्टी बघायला पाहिजेत. म्हणजे जर चांगला सोनोलॉजिस्ट असेल तर तो बघतो, बाकी मग कुणीतरी टाइमपास असेल तर मग तो अर्ध्या गोष्टी सोडून देऊ शकतो. हाँ भाल्या सोनिया अनुप तो सुन अबे हाँ। भाड में मेरे को तो बोलने दे. बोल. हाँ बोल. अनुप बोल 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 अरे मी काय म्हणलं हाँ। कि अभी तूने दो बारे में बात किया था. एक रेगुलर लाइफस्टाइल में खाने के पीरियड में यू हैव टू हाँ। ईट शॉर्ट. आवाज नहीं आ रही. हाँ First your voice. नहीं जीना म्यूट कर देता बीच में. हाँ तो इट वाज अबाउट ईटिंग शॉर्ट मील्स रेगुलरली इन ए डे. बट वो Right. दीक्षित लाइफस्टाइल बोलता है वेट लूज करने के लिए 2 टाइम खाना खाने का. तो व्हाट यू रिकमेंड फॉर अस? हे बघ म्हणजे पहले मराठी में बात कर, मराठी में बात कर रहा, क्वेश्चन समझ में नहीं आया, हिंदी में बात कर रहा तू. विदर्भात आहे. कद्या वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. साला तुम लोग ना विदर्भ म्हणूनच वेगळा पाहिजे. अरे बोलू चल. त्याला नंतर. सॉरी. हा नंतर बोलतो. चल. ओके ओके तर कंटिन्यू. हे बघ आणतोय, प्रॉब्लेम काय आहे की कुठलीही गोष्ट म्हणजे आता आम्ही सगळ्यांना तेच एक्झाम्पल देतो की इट इज लाईक तुला समजा मी 2 किलोचं वजन उचलायला सांगितलं आणि आय गिव्ह यू 10 किंवा 10 ब्रिक्स 2-2 किलोच्या आणि त्या तुला एका ठिकाणी ठेवायला सांगितल्या, तर इट इज पॉसिबल मेजॉरिटी ऑफ द टाइम्स. पण हेच मी तुला जर सांगितलं की 20 किलोच्या एकत्र उचल तर इट मे नॉट बी पॉसिबल. सो 2 meals इज ऑलवेज ओव्हरलोडिंग फॉर द इंटेस्टाईन. जरीही इट इज जे स्पेसिफिक आहे इट इज ओनली फॉर वेट लॉस, ते म्हणतात फक्त वेट लॉस साठी. बट अदरवाईज ज्यांना आपण डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स आहेत, राईट फ्रॉम ऍसिडिटीचा त्रास असेल, जळकीचा त्रास असेल, पित्ताशयातले खडे असतील, पॅनक्रियाज मधले खडे असतील किंवा कॉन्स्टिपेशन असेल, फॉर एव्हरीवन इट इज ऑलवेज बेटर की ते स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स घेतील सायंटिफिकली. ओके. बाल्या Currently we don't have. हा अरे थांब ना बे कद्या. हा बाबा. Currently बोल, we बोल. don't have any of the symptoms. Currently we don't have any of the symptoms. But हाँ. फिर भी being in 40s कुछ सोचना हाँ. कि अभी तू दारू बंद करवा रहा है, सब खाना पीना बंद करवा रहा है, अभी साला नॉनवेज बंद नहीं करवा रहा, उसका सिर्फ शेड्यूल कम करवाना है बस, और कुछ नहीं. आता Daily अबे आठवड्यातून गुल्हाने आठवड्यातून एकदा खाल्लं तर चालते. हाँ रोज अरे सावजी में खाए दारू पियो, सावजी का खाओ मटन बहन चो तुम, पता लगेगा. खाओ, खाओ. कद्या हिंदी में बात मत कर साले, तेरी बताओ अपनी. हाँ, इसीलिए मैं हिंदी में जवाब दे रहा है तेरे को, तो अंडरस्टैंड. अरे तो चलो ओके तू सॉरी. आ तो सही. अरे थँक्स बाल्या, थँक्स. बोल. अरे मी बाल्या? काय म्हटलं, भाल्या Yes. एक सेकंड रे. हाँ हाय बॉब. आजकाल हाय बडी, कसा आहेस?
मजेत मजेत बोला. ते नंतर अरे एक सांग, आजकाल हे कीटो डाएट वगैरेचं फॅशन निघालंय रे. हा, हाऊ हेल्दी इट इज और हाऊ अनहेल्दी इट इज. कुठलीही गोष्ट इन एक्सेस इज नॉट गुड. म्हणजे जर आमच्या टेक्स्टबुक जर बघितले गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे, तर नेव्हर एव्हर एनीबडी ऍडवाइज कीटो डाएट. अरे भाला, इन कनेक्शन टू दॅट, हाऊ गुड इज इंटरमिटंट फास्टिंग? त्या बात. इंटरमिटंट फास्टिंग पेक्षाही जास्त बेटर आहे स्मॉल फ्रिक्वेंट मील्स. ओके ओके इवन फॉर वेट लॉस स्मॉल फ्रिक्वेंट मील्स आर बेटर. ओके. मला एक गोष्ट आणखी खंडाला सजेस्ट करू शकतो. ही शूड स्टार्ट रनिंग अगेन. एक्सरसाइज करायला सांग थोडीशी त्याला. अजून काय सांगणार त्याला? मला ना एक संदीप, गॅल ब्लॅडर समजा 12 mm वगैरे असेल आणि ते म्हणजे काही पेन नसेल तर सर्जरी करायला पाहिजे. गॉल ब्लॅडर स्टोन म्हणायचं का तुला? हा, हे बघ, पूर्वीच्या काळी 2 गोष्टी होत्या. एक होतं सिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक डिफरन्सिएशन. म्हणजे तुम्हाला गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन्स आहेत आणि तुम्ही सिम्प्टोमॅटिक आहात, तर सर्जरी इज मॅन्डेटरी. आणि तुम्हाला स्टोन नाही तर तुम्ही वेट करू शकता. परंतु दॅट वॉज जस्ट बिकॉज ऑफ द इन्सिजन. म्हणजे जो ऑपरेटिव्ह स्कार असतो ना, इट इज व्हेरी व्हेरी बिग. तेवढ्या एका कारणासाठी सिम्प्टोमॅटिक असिम्प्टोमॅटिक हे डिफरन्सिएशन करायचे. आता लॅप्रोस्कोपी असल्यामुळे दॅट डिफरन्सिएशन इज नो मोर. ज्यावेळी पेशंटला काही ना काही कॉम्प्लिकेशन्स होतात. कॉम्प्लिकेशन्स म्हणजे राईटचे, एकदा समजा तुला पोट दुखायला जरी लागलं, राईट साइडला जेवल्यानंतर पोट दुखायला लागलं, तर कॉल ॲज ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. तुमचे त्रास सुरू झाले. तर जर सुरू झाला तर द चान्सेस ऑफ यू हॅव्हिंग सम कॉम्प्लिकेशन्स कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये, म्हणजे पित्ताशय होणं, जॉन्डिस होणं किंवा पॅनक्रियाज सूज येणं, याच्यापैकी कुठली ना कुठली गोष्ट 4% एव्हरी इयर वाढत जाईल. तर आज जी गोष्ट 0% वर आहे आणि आज समजा दुखायला लागलं, तर पुढच्या 20 वर्षामध्ये 80% चान्स आहे की तुम्हाला काही ना काही फॉर्म मध्ये कॉम्प्लिकेशन्स होतील. ओके. हा, सो जर पार्शियल सिम्पटम जरी असतील तर इट इज बेटर यू गेट इट रिमूव्ह. कारण नाही त्याचे कॉम्प्लिकेशन्स कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. सिम्पल सिच्युएशन्स मध्ये, गुड हँड्स मध्ये इट इज व्हेरी व्हेरी सेफ नाउडेज. ओके. सर्जरीचे काही कॉम्प्लिकेशन्स? सर्जरी डिपेंड्स ऑन टेक्निकल, म्हणजे जे काही हे आहे सर्जिकल, तुमचं अॅक्युमेंट कसं आहे, सर्जन किती वेल वर्स्ड आहे त्यानुसार ओके. कॉम्प्लिकेशन्स असतात. असं नाही की सर्जरीचे कॉम्प्लिकेशन नाहीयेत, परंतु जर चांगल्या डॉक्टरांकडनं करून घेतली तर सर्जरी इट्स ऍब्सोल्युटली सेफ. ओके. जीवन हॉस्पिटल माझ्या नावानेच काढले हॉस्पिटल. करेक्ट. अरे एक क्वेश्चन, दारू अवॉइड करते मतलब हेल्प करते का कॉन्स्टिपेशन रिलीफ करायसाठी? दारू? हाँ? अरे सोनिया, दारू से बाहर निक कुतरे. दारू 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 बोलते नहीं, बाहर निकल अबे उससे. पूछ रहा हूँ मैं, क्वेश्चन पूछने में क्या हर्ज है? तुम्हारे लिए पूछ रहा हूँ मैं. दारू में दारू बहुत अच्छी है. कॉन्स्टिपेशन कमी होते का? मराठी मराठी मराठी. इट इज हेल्पिंग. अरे दारू पिल्याने अरे दारू इज हेल्पिंग द इकॉनॉमी. नॉनसेन्स. दारू की वजह से. अरे एक क्वेश्चन आहे. फायबर इंटेक जो एक्सटर्नल, लेट्स से फायबोजेल किंवा इसबगोल, ते लॉंग टर्म घेणं रिकमेंडेड आहे का? लॉंग टर्म कुठलंही मेडिकेशन रिकमेंडेड नाहीये डायरेक्टली, अनलेस स्पेसिफिकली की यू आर फॉलोइंग लाईफस्टाईल, सगळे चेंजेस, डाएट चेंजेस सगळे फॉलो करताय, एक्सरसाइज करताय, रेग्युलर जे काही चेंज हे आहे, म्हणजे तुमचं इव्हन टॉयलेट ट्रेनिंग व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतानाही जर नसेल होत तर यू कॅन ऑलवेज टेक सम पावडर फॉर्म, नॉट लिक्विड फॉर्म. Guys, last Sandeepan. One more question. Last question. Yes. Hi Rangan. बोल. अरे Valia, like gas, bloating or burping, right, is commonly associated with which of the diseases that you mentioned? Burps वगैरे हे इज अ रिफ्लक्स डिसीज, जे काही जळकीचा आजार म्हणतो, आंबट पाणी घशात येणं वगैरे आहे, तो पार्ट आहे.
ब्लोटिंग वगैरे जे आहे, ऍब्डॉमिनल डिस्टेन्शन हा सुद्धा एक फंक्शनल डिस्पेप्सिया किंवा अपचन ज्याला म्हणू शकतो रुटीन याच्यामध्ये, तर तसा प्रकार असतो. ब्लोटिंग होणं इज अ कॉन्स्टिपेशनचं सिम्पटम. म्हणजे एखाद्याला फक्त माझं पोट खूप गच्च वाटायला लागलंय, गॅसेस जास्ती होत आहेत, दॅट इज मेजॉरिटी ऑफ द टाइम्स. Okay. Thank you. Okay. वेलकम. Any other question? Last question. Bob. मेरा क्वेश्चन का आंसर दिया नहीं अभी तक. अरे तू परत क्वेश्चन विचार, समझ में नहीं आया, बीच में सब ऐक बोलने रे, लगे. ऐक रे. सोन्या हा. परत विचार. अरे मी काय अबे विचारलं. सोन्याला विचार दे. हा मी सोन्याला विचार विचार दे. हा. बोल. मी काय विचारलं, जर आपण दारू थोडी थोडी रोज घेत असली तर कॉन्स्टिपेशन रिलीफ करायला हेल्प होते का? दारूचा आणि कॉन्स्टिपेशनचा काहीही संबंध नाहीये. दारू सोबत, अरे दारू सोबत काय खाता ते महत्वाचं आहे. ब्रोकोली खा, ब्रोकोली. नाही आपले चटना इन द सेन्स आपला टोमॅटो व्हॉट एव्हर ग्रीन सलाड. काकडी खा, भरपूर काकडी खा, काही होणार नाही. ठीक है, डन. चकना खाओ, ठीक रहेगा. चकना खाओ उधर हल्दीराम का. तुम्हारे लिए पूछ रहा हूँ मैं, ये तुम्हारे लिए पूछ रहा हूँ मैं. दारू पीता नहीं. भला can you share the presentation हो बिल्कुल. if you don't mind? हॅलो. Yes. Hello. Bobs. हॅलो. अरे कासल्याला विचार द्या, कासल्याला विचार द्या. कासल्या विचार रे. हा भाल्या. हा. बरेच पेशंट येतात ना, त्यांना दिवसातून 2-4 वेळा फ्रिक्वेन्सी म्हणजे बॉवेल मुवमेंटची फ्रिक्वेन्सी असते, पण ऍज सच त्यांना हार्ड स्टूल किंवा स्ट्रेनिंग वगैरे नसतं, बरोबर. पण ते जे सेन्स ऑफ इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन असतं त्यांना, तर अशा वेळी तुम्ही काय रिकमेंड करता तुम्ही? आम्ही रिकमेंड करतो फायबर ऍड करा त्याच्यामध्ये. कारण काय होईल, बेसिकली दिस इज जे काही तू विचारतोय, इट इज नॉर्मल ट्रान्झिट कोलोनिक कॉन्स्टिपेशन. म्हणजे ट्रान्झिट इज ओके. 3 प्रकारचे आहेत ना, आयदर इट इज स्लो ट्रान्झिट, नॉर्मल ट्रान्झिट और इट इज ऑब्स्ट्रक्टिव्ह डेफिकेशन. 3 पैकी एक. ठीक आहे. तर जर पेशंटला दिवसातून 2 वेळा आहे परंतु सेन्स ऑफ इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन असेल, तर इट इज ऑलवेज बेटर आयदर डायटरी फायबर ऍड कर किंवा सम फायबर सप्लिमेंट ऍड कर, जेणेकरून ती पासेस टूल्स ओनली वन्स. आणि जे तुम्ही ते मोड आलेलं धान्य, आता जे व्हेजिटेरियन आहेत ना, प्युअर व्हेजिटेरियन, ते प्रोटीन सप्लिमेंट म्हणून बरेच वेळा ते मटकी वगैरे मोड आलेलं धान्य खातात, आणि त्यामुळे लोकांना बरेच वेळा हे असं आहे ब्लोटिंग वगैरे होतं. तर मग ते किती ऍडवायजेबल आहे की ते? नाही, बेसिकली फायबर जे आहे ना, फायबरचं डिसइंटिग्रेशन होण्यासाठी किंवा फायबर डिसइंटिग्रेट झाल्यानंतर त्याच्यापासून फ्लेटस होणारच आहे, गॅसेस होणारच आहेत. पण जोपर्यंत कॉन्स्टिपेशन रिलीव्ह होत नाही तोपर्यंत हा जो फ्लॅट्युलन्स आहे तो जाणार नाही. त्याच्यामुळे त्याला बेटर आहे की यू ऍड सम फायबर. फायबर सोबत थोडे गॅसेस होतील, पण एकदा पोट साफ झाले की गॅसेस कमी होऊन जातील. थँक्यू. शाहू. ऍक्च्युली रिसेंटली माझ्या डॅडीनं हे केलं होतं, डायग्नोसिस केलं होतं की जे ते गॉल ब्लॅडर स्टोन्स आहेत, राईट, जे पित्ताचे ज्यामुळे स्टोन्स होतात, राईट, their size has become bigger and it is blocking the way. Okay. तर सध्या डॅडी लिक्विड डाएट वर आहेत आणि डॉक्टर म्हणजे ट्राय करत होते की स्टोनची साईज जर का कमी झाली तर इट कॅन जस्ट ड्रेन अवे, यु नो, लाईक दॅट. तर आता 2 महिन्यापासून. ओके. असं कधीच होत नाही. बेसिकली जर इट इज ऑब्स्ट्रक्टिंग तर बेटर इज ही गोज फॉर सर्जरी स्ट्रेट अवे, म्हणजे रादर दॅन वेटिंग आणि काहीतरी नवीन कॉम्प्लिकेशनची वाट बघण्यापेक्षा. सर्जरी मध्ये इट इज लाईक सर्जरी बाय कटिंग दिस और इट्स लाईक, यु नो, न्यू टेक्नॉलॉजी काही आली की लॅप्रोस्कोपिक. ओके. आणि तू लातूरला वगैरे विजिट करतो का? यू सेड मराठवाडा रिजन, राईट? नाही, मी लातूरला ऍक्च्युअली एकदाच आलो होतो. ओके. सध्या सुनले की बड़ा तू लातूर भाल्या, तो डॉक्टर इसलिए बना है कि तूने लातूर में पढ़ाई की, ठीक है, और कहीं करता तो कोई और चीज हो जाती तेरी. चलो अरे भाई मैं आ गया ना, इसलिए लातूर भी आके गया. आणि मग तुझ्या हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोप त्यांनी हे करता का तुम्ही सर्जरी? हो बिलकुल, रेग्युलरली. ओके. थँक्यू यार, थँक्यू. मे बी आय विल. इट इज अ कॉम्प्लिकेशन. बेसिकली लक्षात घे, इट इज इफ इट इज ब्लॉकिंग, इट इज अ कॉम्प्लिकेशन आणि फ्युचर कॉम्प्लिकेशनची रिस्क इज व्हेरी हाय. ओके.
तर मे बी माझ्या पॅरेंट्सना पाठवेन मी, ठीक आहे, मे बी ॲज सून ॲज आय कॅन. बिलकुल बिलकुल, कधी पण. थँक्यू यार, थँक्यू. ओके, थँक्यू भाल्या. इट वॉज भाल्या एक मिनिट भाल्या. अरे 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 तू काय म्हणतोस, कसं आहेस? मजेत काय रुपये तिथल्या तिथे मस्त आहे ना? का जाऊन तू? अच्छा, बरं काय हॉस्पिटलचं कसं आहे? व्यवस्थित चाललंय ना? एकदम. कोण बोलते रे? हो ना? अरे कोण बोलतो रे? अरे बापरे. रुपया कम टू द पॉइंट, रुपया कम टू द पॉइंट. अरे पॉइंट पहले सिगरेट काम करो पहले. Boss, it's 10 months. It's 10 months. I have quit smoking. Almost 10 months, huh? लॉकडाऊन पासून. गुड 10 महिने लॉकडाऊन नाही रे बाबा. 10 महिने झालेले आहेत. व्हिडिओ चालू कर ना पहिल्यांदा. अरे बाबा, अरे आम्ही सायक्लॉनचे हे आहेत ना. वी फेस सायक्लॉन. पॉवर कट आहे 4 दिवसापासून. अरे बाप. मला कोविडचा इफेक्ट झाला का रे तुमच्या 80%? अरे बापरे, चलो गुड यार. चालायचं, जाऊ दे. काय रुपया का? यू जस्ट वॉन्टेड टू चेक? प्रश्न नाही, जस्ट वॉन्टेड टू टॉक टू भाल्या. प्रश्न काय यार? जस्ट वॉन्टेड टू शो माय प्रेझेन्स. येस येस. अरे बघितलं तुझं नाव, बघितलं. पर्सनल कॉल करायचा ना मग. अबे तो लाईन लागली तुझं काय मधीच. थँक्स भाल्या, इट वॉज अ ग्रेट सेशन यार, व्हेरी नाईस. रेकॉर्डिंगची लिंक पाठवशील रे? हा ओके. हा 1 मिनिट सोन्या, थोडं शांत बस. आता बाय बाय, जेवतो थोडं. अरे somebody asking question रे. लास्ट क्वेश्चन कोण आहे? लास्ट क्वेश्चन रे. बरं लास्ट. येस बॉब. बॉबीला चान्स दे रे. अरे भाले, नॉर्थ ईस्ट मध्ये वेदर असं आहे की आम्ही ब्लोटच होत राहतो रे. म्हणजे पम्यासारखं बनत राहतो. एक्सरसाइज केली तरी पम्यासारखं. पाणी पिलं तरी अंगाला लागतं रे. नाही, नॉर्थ ईस्ट वाले बारीक असतात एकदम. नाही बाबी पण बारीकच आहे रे. बोबड्या, तू आहे ना आर्मीत पाहिजे होता नसता बारीक. एअरपोर्ट वर नुसता फिरून कसा बारीक होणार तू? सबसे मोटे तो आर्मी वाले हैं साले. सबसे मोटे आर्मी वाले हैं साले. कुछ काम नहीं करते आर्मी वाले. एयरफोर्स वाले कुछ तो करते हैं. बोबड्याला एलआरपी पाठवायचं, एलआरपी ला. चलो गाइस. चलो थँक्स गाइस. चलो गाइस, बाय. बाय. थँक यू व्हेरी मच. थँक यू व्हेरी मच. गुड सेशन. थँक्यू. मला लातूरला काय चाललंय? भारी आहे का? मला प्रेझेंटेशन लाईट बीट आहे की नाही? पाठवतो. चलो गाइस, बाय, गुड नाईट. येस, चलो बाय. भाल्या, कॅन यू शेअर युअर इंट्रोडक्शन स्लाइड? हा, 1 मिनिट. बस लातूरला लाईट आहे की नाही? अबे सुधांत सांगतोस का साल्या? यहाँ तो 24 घंटे लाइट है, जरूरत ही नहीं है. अंधेरा ही नहीं होता साला यहाँ, दिन भर लाइट होती है. एज्युकेशन हा बाहेर सध्या. We have got doctors like Dr. Bal Singh, Dr. Borure, Dr. ST, all around Latur बड़ी हुए हैं चोर. All very good doctors in Latur. No, we are serving for the noble cause. Dr. Kasle. Dr. Kasle from Nagpur, huh? नागपूर, अबे लातूर से वो. अबे she studied in Nagpur. करता येते का? शेअर केले तुला, परमिशन दिली? ओके. एकच मिनिट. Yura, good initiative. Bala, excellent session. Thank you.
Next session, if someone wants to be host, I will share the use credentials. अरे जुने ते दात पाटील किंवा माळ्याला घे ना दातासाठी. नहीं मी होस्ट माया के लाडू के बारे में बताएगा, लाडू कैसे बनाने हैं. तो वीरा को भी बुला लो. त्याच्यासाठी धर्म्याला घ्या रे. अच्छा जीवन आलं का? आला आय कॅन सी. आलाय. पुढचं दाखव. हा इंट्रोडक्शन. नेक्स्ट मिनिट. Yeah, this one. तुला काय एम्फसाइज करायचं रे लातूरला शिकला म्हणून? मग काय तर नाही याच्यात. काय भांडे तू कसला डॉक्टर आहे? डॉक्टर आहे का? अरे बस एवढा अंधारात काय करताय? बिन लातूर वाला डॉक्टर सोडून सगळे कामे करतो भांड्या. डॉक्टर सोडून सगळे कामे करतो. अरे भांडा कोरोनाचं काय झालं रे तुझ्या एरियातला? नाही ते रिकवर. All done. Thanks guys. चलो गुड. Okay. चलो बाय. ओके Good night. चलो यार बाय थँक यू. चलो बाय गुड नाईट. गुड नाईट. चला भेटू रे नंतर. या भेटू.